अनेक पालकांच्या माझ्याकडे तक्रारी येतात, आमची मुलं हुशार आहेत पण अभ्यास करत नाहीत. अभ्यास कर म्हटलं 10-15 मिनिटं बसतात, लगेच दुसरं काहीतरी चालू करतात. 15-20 मिनिटात शाळेतला अभ्यास झालाय म्हणतात, मोबाईल घेऊन चालू करतात. काही तर सांगतात मी शाळेतच अभ्यास केलाय. ह्या सगळ्यांची कारण एक नाही आहेत, अनेक आहेत. तर आपण पहिला कारण काय असतं मुलांचा अभ्यास न करण्याचं, की त्यांना दिलेला अभ्यास नकोसा वाटतोय. तुम्ही म्हणणार हे काय सांगायला लागलायस बाबा, सगळ्यांनाच नको वाटतो. नाही, इच्छेप्रमाणे अभ्यास नाहीये. काही काळापूर्वी अभ्यास कसा मुलांना आवडीनुसार त्यांना जमेल तसा होता. आता अभ्यास म्हणजे काय, रट्टा मारायचं, पाठांतर कर, नुसतं पाठांतर कर. पाठांतर करणे म्हणजे अभ्यास नाही, तो मुलाला गाढव बनवतोय. दुसरा अभ्यास म्हणजे काय, लिखाण करणे. एकच गोष्ट 2 वेळा लिही, 4 वेळा लिही, रोज शुद्ध लेखन काढ. 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन काढायला सांगितलं जाते. म्हणजे काय ना काय तर टाइमपास. तुम्ही म्हणाल हे मराठी मीडियम मध्ये होते, इंग्लिश मीडियम चला, सेमी इंग्लिश मध्ये चला, तिथं रायटिंग वर्क म्हणजे घरातून लिहून आणायला ना एवढं ढीगभर दिलं जातंय, तर त्या मुलांना इंटरेस्टच नाही ना त्यात. मी म्हणतो पहिलीच्या विद्यार्थ्यांना लिहिलं आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलं, काय फरक पडणार आहे हो, शेवटी बघूनच काढायला कुणाचं तरी. म्हणजे हे दोन टाईपचे सर्रास अभ्यास पाहायला मिळतात, लिखाण आणि पाठांतर. दोन्ही अभ्यास नाहीये. मग मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही, मग मुलांना आवडत नाही, मग मुलं दुसरी पळवाट शोधतात, मोबाईल घेऊन बसतो. कारण मोबाईलमध्ये त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्यासारखं वाटतंय, गेम खेळतात, रील्स बघतात, तिथं टाइमपास होतोय ना त्यांचा. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. शाळेमध्ये बोरिंग अभ्यासक्रम, बोरिंग गोष्टी चालतात, आठवडाभर तेच तेच, आणि वाटतं की काय हे केल्यानंतर मार्क पडणार आहेत. 10वी पर्यंतचे मार्क म्हणजे आयुष्य नाही आहे. सगळ्यात मी म्हणतो कमी किमतीचे मार्क्स म्हणजे 10वी पर्यंतचे असतात. मार्क कसे पाडायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, पालकांनी कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत, ह्या सगळे व्हिडिओज मी आता या चॅनलवर तुम्हाला देत राहीन, जेणेकरून मुलांची प्रगती होईल. पुढे भविष्यात काय असतं हे पण सांगेन, आणि हे व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेवू.